बुल्ढाना जिले के मातोला तालुका के पिंपरी गवली गांव में बेटियां सुरक्षित नहीं। बीते 1 महीने में 2 नाबालिग लड़कियां लापता हो गई और बीते 2 सालों में 7 लड़कियां रहस्यमय तरीके से गायब हो चुकी है। पुलिस अब तक इनका कोई सुराग नहीं ढूंढ पाई, जिससे गांव वालों का गुस्सा फूट पड़ा है। आज सैकड़ों महिलाओं और पुरुषों ने जिला पुलिस अधीक्षक कार्यालय पर धावा बोल दिया। पुलिस पर गंभीर लापरवाही का आरोप लगाते हुए जमकर नारेबाजी भी की। प्रदर्शनकारियों का कहना है कि अगर जल्द ही इन लड़कियों का पता नहीं लगाया गया तो आंदोलन और उग्र होगा। शिवसेना उबाटा की नेता जयश्री शेलके ने सरकार पर हमला बोलते हुए कहा, ये सरकार महिलाओं और बच्चियों की सुरक्षा में पूरी तरह नाकाम साबित हुई है। वहीं शिवसेना के जिला प्रमुख जलिंदर बुधवत ने भी पुलिस प्रशासन की कार्यशैली पर सवाल उठाए हैं। मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी गावामध्ये मागच्या महिन्याभरामध्ये 2 मुलींच्या अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत। मागील महिन्यामध्ये एक अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी पळवून नेण्यात आलं आणि नुकतंच एक 12 तारखेला एका मुलीला त्या ठिकाणी तिचं अपहरण करण्यात आलं। ही केवळ आताचीच घटना नाही तर मागील वर्षी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। वारंवार अशा प्रकारच्या घटना पिंपरी गवळी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत आहेत आणि अद्यापपर्यंत पोलीस कुठल्याही घटनेमधील मुलींना किंवा त्यातील आरोपींना हे पकडू शकलेलं नाही। मोठ्या प्रमाणात हे मला असं वाटतं की गृह खात्याचं अपयश आहे। केवळ बाकी महाराष्ट्रातच इथेच नाही तर बाकी महाराष्ट्रातही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत, महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। मग असं जर होत असेल महाराष्ट्रात आज आम्ही लेकीबाईंना सुरक्षा पुरवू जर शकत नसू तर तुमच्या त्या राज्य सरकारला काही अर्थ नाही, तुमच्या गृहमंत्री पदाला काही अर्थ नाही। या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत। जर आपण या राज्यातील लेकीबाईंना सुरक्षा पुरवत नसू तर आपण सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे। आज पिंपरी गवळी येथील मोताळा तालुक्यातील महिला मंडळी आणि पुरुष मंडळी या ठिकाणी आलेत। या गावातील एक अल्पवयीन मुलगी 1 महिना आधी या गावातून गहाळ झाली असा रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस प्रशासन तिची कुठलीही चौकशी करत नाही। काल परवा परत एक मुलगी गेली आणि या 2 वर्षात या गावातल्या 5 ते 7 मुली गहाळ झाल्याची घटना आहे, परंतु पोलीसवाले कुठलीही या घटनेची दखल घेत नाही। आमचं म्हणणं सरकारला असं आहे की बा सरकार यांना सहमती आहे का, गृहमंत्र्याची याला सहमती आहे का? ज्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्याकडेच आहे। मग या जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या एका गावातल्या जर 7 मुली जातात तर तालुक्यातल्या किती गेल्या आणि जिल्ह्यातल्या किती गेल्या असेल आणि या राज्यातल्या किती मुली बेपत्ता आहे, हा खरा संशोधनाचा विषय आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की या गावाच्या अल्पवयीन गाव झालेल्या मुलीचा ताबडतोब शोध घ्या, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात उभं करणार आणि या पोलीस प्रशासनाला जबाबदार या ठिकाणी आम्ही धरणार। आमचा आज या ठिकाणी यांना इशारा आहे। आखिर कब तक बेटियां गायब होती रहेगी? कब मिलेगा लापता लड़कियों को न्याय? क्या बुल्ढाना में बेटियां सुरक्षित नहीं है? बुल्ढाना से न्यूज़ फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज़ फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।